आज तर आम्हाला काही भूक लागली होती, मग काय आम्हीच गॅरेज मी डायरेक्ट राईस मागून घेतली खायला. आणि आपला दीपक तर खूप टेन्शन मध्ये होता लग्नाच्या, मग काय तो त्याचं खूप लग्नाचं टेन्शन आहे. अरे भाई म्हणा रे लगीन तारीख झाली मग टेन्शन नको. दीपक तर काय मग लग्न करायची पण लय घाई, आणि दीपकला खूप टेन्शन लागून गेलं भाऊ. मग काय किशोर पण इकडे खातोय आणि बादल तर एक नंबर बघतोय भाऊ, लय खातोय तो पण बघा. तर कसं काय पब्लिक मजेत ना. तर आज तर तुमचा भाऊ निघणार आहे आज आपल्या गॅरेजला. मग काय आता मस्त रेडी वगैरे झालो, चला आता जातो आपण आपल्या गॅरेजवरती. मग काय इथे गॅरेजवरती आलो, 2 दिवसाचं गॅरेज बनवतो. तर धूळ तर एवढी खतरनाक साचली आहे की डायरेक्ट रस्ता पण काम चालू आहे, त्यामुळे दूर खूप खतरनाक साचली. मग चला आता सर्व झाडू वगैरे मारत आपण. तेवढ्यात एक काय युनिकॉर्न आलेली होती आपल्याकडे, चेन तुटलेली होती सकाळमध्ये. मग चला आता युनिकॉर्न गॅरेजच्या मागे आलो तर काय मग काय आपली वायर तोडून टाकलेली होती कोणत्या गाडीवाल्याने. मग काय चला आता वर झाडावरती चंगावं लागेल, पहिले वायर काढावं लागेल. मग आपला विजय भाऊ पण आलेला होता. चला आता विजय भाऊला आपण मस्त वायर जोडायला लावून दिली भाऊ, कारण काय आपण तो रॉयल शेतकरी माणूस आहे. मग चला आता त्याला मस्त वायर बिअर जोडून घेऊ आणि लाईटची, कारण गरम खूप खतरनाक होत आहे आता सध्या. मग काय दीपक आला होता, दीपक बोलत होता आपल्याला नंदुरबारला बँड लावायला. म्हणजे त्याला म्हणतो भाऊ माझं काय जमणार नाही, तू जाऊ नये. मग काय त्याला म्हणतं बादलला घेऊन ये. मग काय बादल आला, बादल तो निघाला डायरेक्ट नंदुरबारला बँड लावायला. मग काय त्याला कोणता बँड आवडलाय तो जातोय आता मस्त, कोणता बँड लावतोय ते पण बघूत आपण. आपल्याकडे एक एफजेड आली होती थोडं फायबर वगैरे फिट करायला. मग काय आपल्या काकाची एफजेड, मग काय एफजेडचं फायबर वगैरे पण फिट करून दिला आपण. तेवढ्यात काय आपला दीपक ते पण नंदुरबारवरून येऊन लागले. मग चला म्हणतात आता एवढं लांबून आले, थोडं थंड वगैरे तरी मागवा. मग काय चला आता ते उसाचा रस मागवतो. किशोर पण येऊन लागला भाऊ मस्त, काय मग उसाचा रस पितच होतो आम्ही. खूप मजा विचार करत होतो. बँड काय लावला नाही, मग काय डीजे लावायची प्लॅनिंग झाली भाऊ. मग आपल्या मनीषचा डीजे लावून घेतला धुळ्याचा भाऊ. त्याला तर रस वगैरे पिऊत. आणि किशोरने